मला बोलतील की तुझा पाय सुजलाय, तू कामावर पण नको जाऊस आणि नरसोबाच्या वाडीला पण नको जाऊस, असं मला घरचे सुद्धा विरोध करतील. मग काही करून माझा पाय बरा झाला पाहिजे, मला नरसोबाच्या वाडीला पारायणासाठी यायचंय. आता काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, असं मी स्वामींना बोलले त्या क्षणी. आणि माझ्या उजव्या पायाचे तिन्ही बोटं असे मुरगळले गेलते. मग मी त्याच पायावर उजव्या पायाने दाब दिला श्री स्वामी समर्थ म्हणून. आणि त्या क्षणी मग मी रात्री 10:30-11 वाजता झोपले. अजिबात मी झेंडूबाम लावला नाही किंवा आयडेक्स नाही, कोणतं औषधही लावलं नाही, फक्त स्वामींचं नाव घेऊन झोपी गेले. सकाळी अजिबात माझा पाय दुखला नाही. मी सुद्धा कामावर गेले बुधवारी, आज तर गुरुवार सुट्टीच आहे, आणि माझा पाय ठणठणीत आहे आणि मी नरसोबावाडीला जाऊ शकते. आणि कोणाला पण ही गोष्ट माहीत नाही, का तर माझा मला अनुभव आला, त्याच्यामुळे मी घरात कोणालाही काहीच म्हणले नाही. आत्ताच मी मला इथं सगळ्यांनाच माझा अनुभव सांगावा, म्हणजे आपण जे पारायणाला जात आहोत त्याचा एवढा मोठा अनुभव येते आपल्याला. तर याच्यासाठी तुम्ही किती सेवा कराल तेवढी कमीच पडाल. प्रत्येक क्षणाला तुम्हाला सुद्धा अनुभव येतील. का तर आता नरसोबाच्या वाडीला चाललो, कित्येक जणांनी पारायण वाचलंय बरं, यावेळेस पारायणाला बसले. त्याच्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये पूर्ण नरसोबाच्या वाडीचं उदाहरण दिलेलं आहे, कसं आहे काय आहे. तिथं नरसिंह अवतार घेतल्यावर कसं पारायणाला बसले औदुंबराच्या झाडाखाली, हे पूर्ण त्या 18व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. एवढं मला वाटलं, इतकं आश्चर्य वाटलं स्वामींचं की माझा पाय बरा झाला, मला खूप आनंद झालाय. त्यासाठी सर्वांनी सेवा करा, मनाभावातून अंतःकरणातून सांगते मी तुम्हाला की 3 अध्याय 11 माळी न चुकता तुम्ही करा. आणि जेवढी तुमच्याला सेवा घडत तेवढी तुम्ही दररोज करा. आपण कसं दररोज सकाळी उठतो, दररोज स्वयंपाक करतो, दररोज जेवतो, धुणं भांडे ही दररोजची कामं असतात, तशीच तुम्ही नित्य सेवा मी दररोज करा. तुम्हाला पण अनुभव येईल, हळूहळू का होईना तुम्हाला पण अनुभव येईल. लगेच तुम्ही म्हणसाल माझा हा प्रश्न सुटला नाही, मग मी काय करणार, असं नाही. हळूहळू त्याचा अनुभव येतो. आपण एकदा भाकर केली तर ती काय आपण एकदाच नाही खाऊ शकत, एक एक घास खातो ना. मग तसंच आपल्याला एक एक आपली सेवा घडली तर तसंच आपले एक एक प्रश्न हळूहळू सुटतील. असं तुम्ही दररोज सेवा करा, एवढंच सांगायचं. आणि ज्याला नरसोबाच्या वाडीला आज यायचं